नमस्कार, तुमचे माझ्या किचनमध्ये स्वागत आहे. तर आजची रेसिपी आपली थंडीतली मस्त अशी भाजी, चमचमीत भाजी आपण बनवणार आहे. तर हरभऱ्याच्या पाल्याची भाजी, ओल्या पाल्याची भाजी कशी बनवायची याची रेसिपी मी छान बनवलेली आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि खूप छान अशी ही भाजी लागते. तर आपण टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतो आणि थंडीमध्ये तर नक्कीच ही भाजी उपलब्ध असते. त्यामुळं आज आपण ही भाजी बनवणार आहे. तर मग सुरुवात करूयात भाजी बनवण्यासाठी. तर भाजीचा जो शेंडा आहे तो असा खोडून आणि मग भाजी ही बनवली जाते. तर शेतातून अंतर्नीच ह्या भाजीचा शेंडा जो आहे तो खुडून आणलेला आहे आणि अशा पद्धतीने ही भाजी मी निवडलेली आहे. तर ही भाजी आपल्याला बनवायची असेल तर त्यावेळेस आपण ही भाजी धुवायची नाही आहेत. धुतल्यानंतर हिचा आंबटसरपणा निघून जातो, त्यामुळे ही भाजी अजिबात धुवायची नाही आहेत. अशाच पद्धतीने ही भाजी बनवायची आहे. तर ही भाजी मी सुरुवातीला चिरून घेणार आहेत आणि सर्व भाजी अशी चिरूनच आपण ही बनवणार आहे. तर हिला काड्या खूप असतात, तर त्यामुळं मी याचा शेंडाच घेतलेला आहे आणि कोवळीच भाजी आहे. थोडीशी आंबटसर भाजी झाली की आपण ही भाजी आणायची आहेत आणि मस्त अशी तयार करायची आहेत. तर विकतसुद्धा भेटते, मार्केटमध्ये सुद्धा आता ही उपलब्ध आहे. तर अशा पद्धतीने मी ही चिरलेली आहे बारीक आणि त्यानंतर आपण भाजी बनवणार आहेत. अगदी झटपट आणि अगदी कमी साहित्यात बनवणारी ही भाजी आहे आणि खूप आवडीने खाल्ली जाते ही भाजी थंडीमध्ये. आणि थंडीमध्येच हरभरा हा उपलब्ध असतो, ओल्या पाल्याची भाजी. तर यानंतर असा लसूण मी ठेचून घेते. तर उन्हाळ्यामध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवण्यासाठी आपण ही भाजी जर वाळवली तर उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला ही खायला भेटते. पण ओली जी भाजी आहे पाल्याची भाजी तर ती फक्त आपल्याला या थंडीमध्येच भेटते आणि ज्यावेळेस हरभऱ्याचा सीझन असतो त्याच वेळेस ही भाजी भेटते. त्यामुळं ही भाजी आपण करून खायची, वर्षातून एकदा भेटते. तर अशा पद्धतीने आपण कढईमध्ये तेल घालायचे. अगदी सोपी आणि कमी साहित्यात तयार होणारी आणि झटपट तयार होणारी भाजी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, रेसिपी छान आहे आणि भाजीसुद्धा सोपी आहे. तर जिरेची फोडणी अर्धा चमचा, लसूण ठेचून घातलेत, भरपूर असा लसूण घातलेत कारण लसणाने या भाजीला अजूनच छान अशी चव येते. तर अशा पद्धतीने आपण यामध्ये लसूण घातलेत. तर लसूण छान असा फ्राय होऊन द्यायचा आहे आणि मगच आपण भाजीसुद्धा यामध्ये घालणार आहेत. तर भाजीला फक्त 3 इन्ग्रेडियंटमध्येच आपली ही भाजी तयार होणार आहेत, जास्त काही लागणार नाही आहेत. तर बघा तुम्ही, आता आपण यानंतर घातलं आहेत जिरे, लसूण आणि लसूण फ्राय झाला की आपण यामध्ये घालूयात लाल मिरची पावडर. तर लाल मिरची जी घालायची तर आपण घरामध्ये वाळलेल्या लाल मिरच्या ज्या असतात त्याच मिक्सरमध्ये ग्राइंड करून त्या घालायच्या आहेत. तर तिखट ही भाजी खूप छान लागते, त्यामुळे मी 1 चमचाभर अशी तिखट यामध्ये घातले आहेत. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घरचीसुद्धा मिरची पावडर वापरू शकता. पण मी तुम्हाला एक सजेशन देईन की ही भाजी जी बनवायची आहे ती आपण मस्त अशी वाळलेली लाल मिरची मिक्सरमध्ये दळून आणि मग ती घालायची, त्याने चव भाजीला छान येते. तर आपण यामध्ये घातली मिरची आणि वाळलेली लाल मिरचीची पावडर. त्यानंतर यामध्ये घालतो आहे चिरलेली भाजी. तर ही भाजी अशा पद्धतीने मी चिरून घेतली आहेत आणि आता अशीच टाकली आहेत. तर बघा तुम्ही, छान भाजी ही तयार होते. तर आपण आत्तापर्यंत 2च साहित्यांचा वापर केलेला आहे. आता ही घ्यायची आहेत परतून. तर ह्या भाजीमध्ये एक थेंबही पाण्याचा वापर आपण करणार नाही आहे, न पाणी घालताच ही भाजी अशा पद्धतीने बनवणार आहेत. तर ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान अशी लागते. तर नक्कीच तुम्हाला जर ही मार्केटमध्ये उपलब्ध झाली तर नक्की अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा. तर भाजी आपण परतून घ्यायची. मिरची घातलेली आहेत आणि मिरचीसोबत भाजीसुद्धा आपण ही परतून घेतो आहे. तर छान अशी परतल्यानंतर ती कमी होते, आपण टाकली बघा किती होती आणि कमीसुद्धा झालेली आहेत. आता ही परतून घेऊयात. तर भाजी शिजण्यासाठी सुद्धा काही जास्त वेळ लागत नाही कारण ही कोवळीच आपण केलेली आहे. तर मस्त अशी कोवळे पानांची भाजी बनवा,
नक्की बनवा. आपण वाळलेल्या पानांची सुद्धा भाजी बनवलेली आहे चॅनलवर, त्याचासुद्धा व्हिडिओ आहे, तर तोसुद्धा तुम्ही बघू शकता. तर यानंतर घालूयात चवीनुसार मीठ आणि मिठाचं पाणी. यातच आपली ही भाजी शिजून जाते आणि वाफ दिली की भाजी शिजून जाते. त्यामुळे या भाजीला पाणी टाकण्याची आवश्यकता पडत नाही. अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितले तुम्हाला की 3 साहित्य वापरून आपण ही भाजी तयार करूयात. अशा पद्धतीने लाल मिरची घातलीत, लसूण घातलेत आणि नंतर भाजी घातलीत आणि भाजी आपण परतवतोय. तर मीठ टाकल्यामुळं भाजी आपण ही परतून घेतलेली आहेत. आता ही परतवल्यानंतर आपण हिला वाफ देऊयात. अगदी कमी गॅस करून आपण हिला वाफ द्यायची आहे. तर वाफ आपण देणार आहे तर अगदी 5-1 मिनटामध्ये भाजी होऊन जाईल. कमी गॅस करायचा आहे म्हणजे भाजी खाली डागणार नाहीत. तर बघा तुम्ही अशा पद्धतीने 5 मिनटानंतर ही भाजी आपली अशी झाली आहेत आणि शिजलीसुद्धा आहे. तर मी ही चेक करून बघूयात. तर तिची जी दांडी असते, काड्या असतात, त्या आपण चेक करून बघायच्यात. म्हणजे शिजल्यासारखे आपण जशी मेथीची भाजी चेक करतो तशीच ही भाजीसुद्धा चेक करायची आणि लगेच कळतं की भाजी शिजली आहे. तर थोडीशी मी कूट करेपर्यंत आपण झाकून ठेवूयात. तर यानंतर भाजलेले शेंगदाण्यांचा कूट मी यामध्ये घालणार आहे. तर जाडसर कूट मी यामध्ये घालणार आहे. तर भाजलेले शेंगदाणे वापरायचे आहेत आणि हा जाडसर कूट मी यामध्ये घातलेला आहे अशा पद्धतीने. आणि छान अशी आपण भाजीला कूट जो टाकला तो मिक्स करून घेऊयात. तर बघितलं तुम्ही आपण किती इन्ग्रेडियंट वापरलेले आहेत भाजीसाठी. तर 3 फक्त लाल मिरची, लसूण आणि शेंगदाण्यांचा कूट अशा 3च साहित्यांमध्ये आपली ही भाजी तयार झालेली आहे. तर लाल मिरची पावडरसुद्धा कशी टाकायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगितले. तर वाळलेल्या लाल मिरची आपल्याकडे उपलब्ध असतात. नक्कीच ते टाकून तुम्ही भाजी नक्की करून बघा, छान तयार होते. मेथीची भाजीसुद्धा तशा पद्धतीने सुद्धा छान तयार होते. तर लाल मिरची जी आहे ती आपण मिक्सरमध्ये दळून जर टाकली तर भाजी खूप छान अशी तयार होते. तर अशा पद्धतीने आपण ही भाजीसुद्धा तयार केलेली आहे. तर नक्की माझ्या पद्धतीने ही भाजी ह्या हिवाळ्यामध्ये करून बघा आणि नक्कीच खाऊनसुद्धा बघा. नक्कीच तुम्हाला ही भाजी आवडेलसुद्धा. तर आपले मुलंसुद्धा ती भाजी आवडीने खातात. बघा तुम्ही किती छान अशी हिरवीगार मस्त भाजी तयार झालेली आहेत आणि मस्त अशी शेंगदाणे आणि ठेचून घातलेला लसूण, अजूनच छान अशी भाजी दिसते. जर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रोजच्या रोज आपले जे व्हिडिओ असतात ते बघायला विसरू नका. लाईव्ह व्हिडिओसुद्धा असतात माझे, ते सुद्धा बघायला विसरू नका. तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितलात याबद्दल धन्यवाद.